अजित शिरोळे यांचा थापाड्या हा सिनेमा 4 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपण प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधीतरी थापा मारल्याच असतील. सिनेमामध्ये नेमक्या काय थापा आहेत किंवा या सिनेमाचं थापाडा हे नाव का पडलं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून स्वतः आपण त्यांच्याशीच आता बोलणार आहोत. सिनेमाचं नावच असं युनिक आहे, थापाड्या. म्हणजे ही अशी गोष्ट आहे की आपण ती प्रत्येकाने कधी ना कधीतरी केलीच आहे आयुष्यात. कसं नेमकं हे नाव सुचलं सिनेमाचं आणि काय संपूर्ण थिंकिंग प्रोसेस होती? काय की आपण आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच आपण बघत असतो, आपण आपल्या मित्राला थाप मारतो, आपल्या मैत्रिणीला थाप मारतो. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अगदी आईवडिलांशी सुद्धा आपण काहीतरी थाप मारून ती गोष्ट साध्य करतो. झाल्यानंतर सांगतो की अरे मी जरा ते मुद्दाम तुला थाप मारली पण मला तिकडं जायचं होतं खरं तर. अशा पद्धतीनं आपण आयुष्यातही अशा घटना घडत असतात. सिनेमा घडतानाच आमचा त्या पद्धतीनं आमचे जे निर्माते आहेत भाऊसाहेब भोईर, त्यांना ते टायटल असं वाटलं की आपण ही कन्सेप्ट घेऊयात थाप आणि याच्यावर एक सिनेमा करूयात. आणि तिथून पुढं मग आमची स्क्रिप्टची विषय सुरू झाला, मग गाणी झाली, अशी एक एक गोष्ट घडत गेली आणि मग ह्या थापाड्या सिनेमाची निर्मिती झाली. काय नेमकं प्रेक्षकांना सिनेमातनं बघायला मिळणार आहे? काय कशा प्रकारची कथा आहे ही कथा जी आहे ना, ही अनेक याच्यात अशा घटना घडतात की नायक जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं थापा मारतो या सिनेमामध्ये. आणि ह्या ज्या घटना आहेत या सिनेमातल्या त्या आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे कुठल्या तरी बाबतीत घडलेल्या असतात. त्यामुळं मग तुम्ही हा प्रत्यक्ष सिनेमा जेव्हा बघाल तर आमच्या नायकांनी काय थापा मारल्यात त्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपण स्वतः त्याच्याशी रिलेट करू शकतो. अशा या घटना आहे याच्यामध्ये. कास्टिंग बघितलं आपण तर अभिनय आहे, त्यासोबत इतरही नवीन चेहरे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. हे कलाकार सिनेमामध्ये काम करतील असा कधी विचार होता आणि कशाप्रकारे संपूर्ण कास्टिंग केलं? मुळात कास्टिंग करताना आम्ही असं ठरवलं होतं की चांगले परंतु गुणी कलावंत खूप आहेत मराठीमध्ये. म्हणून आम्ही या सिनेमामध्ये 2 नायिका आहेत, त्या दोघींना आम्ही प्रथम या सिनेमामार्फत रुपेरी पडद्यावर आणतो आहे. एक सोनाली गायकवाड आहे, दुसरी आमची मानसी मुसळे आहे. अभिनयाचा अनुभव हा त्याला पिढीजात आलेला आहे, तरी पण त्याचा यातला जर रोल बघितला तुम्ही तर तुम्हाला नक्की असं वाटेल की यस, अभिनयने त्याचं नाव इथं सार्थक केलेलं आहे. शूटिंग बघायला गेलं सिनेमाचं तर आम्ही गाणी बघितली आहेत आणि ट्रेलरसुद्धा बघितला. कुठे कुठे शूटिंग झालं आहे आणि तो संपूर्ण अनुभव कसा? शूटिंग आम्ही पुण्यामध्ये केलं, सासवडला केलं, हैदराबादला रामोजीला केलं, मुंबईमध्ये फिल्म सिटीला केलं. अशा पद्धतीनं आम्ही शूटिंग जवळजवळ 4-5 ठिकाणी केलेलं आहे. या सिनेमाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ना, म्हणजे आम्ही गाण्यांवर खूप महत्त्वाची मेहनत घेतलेली आहे. गाणी बनवताना लिहिताना संगीतकार आमचा असेल चैतन्य किंवा पंकज असेल, यांनी खूप मेहनत घेतलेली. आम्ही गाणी करताना जवळजवळ 2-2.5 वर्ष गाण्यांवर खर्च केली, स्क्रिप्टवर खर्च केली. अगदी. म्हणजे सिनेमाचं नावच असं आहे की थापाड्या. जसं मी इंट्रोमध्येच म्हटलं की आपण प्रत्येकाने कधी ना कधीतरी थाप मारले. तुमच्या आयुष्यातला पर्सनल लाईफमधला असा कुठला प्रसंग आहे का की तुम्ही थाप मारली आहे? मी थाप मारली म्हणजे मी काय, हा सिनेमा क्षेत्रातच थाप मारून आलेलो आहे मी, म्हणजे माझ्या आयुष्यात. म्हणजे थापाड्या तुम्ही म्हणाल तर मी घरच्यांना फसवून सिनेमा बघायला जाणं किंवा शूटिंग बघायला जाणं, असं मी भरपूर अशा घटना आहेत की त्याच्यामुळं मला हा सिनेमा करताना माझ्याही आयुष्यातल्या काही रिलेटेड गोष्टी अशा आठवल्या. त्यामुळं मजा आली काम करताना. निर्माते जे आहेत ना आमचे शरद म्हस्के म्हणून आणि भाऊसाहेब भोईर यांनी जे मला फ्रीडम दिलं ना काम करायला, त्याच्यामुळं हा सिनेमा अतिशय चांगला मी बनवू शकलो. म्हणजे सेटिंगच्या बाबतीत असेल, म्युझिकच्या बाबतीत असेल, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल, त्यांनी खूप मला फ्रीडम दिलं. ते फ्रीडम दिल्यामुळं मी एक काम चांगलं करू शकतो. म्हणजे कॉस्ट्यूमवर आम्ही खूप मेहनत घेतली. कॉस्ट्यूम बघितला, सेट बघितला. म्हणजे संधी मेनामकीने आमचं याचं सेटिंग केलेलं आहे, आर्ट डिरेक्टर किंवा कॉस्ट्यूम स्मिता धुमाळ आहे. खूप मेहनत घेतलेली सगळ्या टेक्निशियननी. म्हणजे मी जरी डिरेक्टर असलो तरी माझी टीम खूप भक्कम आहे माझ्या पाठीशी. त्याच्यामुळं मी काम करायला मला मजा आली. अगदी. म्हणजे नावच युनिक आहे या सिनेमाचं. काय असणार याबद्दलची एक्साइटमेंट वाटते. पण थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी. थँक्यू.